चला लाईव्ह आमच्या जगदीश थोडंसं फोकस करायचंय आपण. दादा थोडस इकडे या, या कोपऱ्यावर या, पुढे या, पुढे या. तर जगदीश पाडेल एक उत्तम व्यक्तिमत्व, या रोडपाली गावाचं एक डॅशिंग नेतृत्व आहे. नेहमी युवकांच्या पाठीशी ते उभे राहतात. या स्पर्धेसाठी देखील त्यांचं विशेष सहकार्य येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर यावेळेस गेम ऑन सामन्याला मात्र होतीये सुरुवात. आपण पाहिलं तर सतीश टेंबे तर लेजेंड प्लेअर आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर सूरज भोईर. तर गोलंदाजी साडे मित्रांनो महेश पवार, रोडपाली संघाचे शाईन आफ्रिदी. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मित्रांनो निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूला येस ओव्हर द रूफ मात्र धाडले 4 धावांसाठी. तर या दरम्यान सन्माननीय श्री जनार्दन भोईर साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. स्वागत आहे दादा आपलं या स्पर्धेमध्ये. मी विनंती करेन भोईर साहेबांना की आपण व्यासपीठावरती बसून या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. तर महेश पवार यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जर का विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर अजितदादा पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. तर या दरम्यान आपण पाहिलं तर आपल्या रोडपाली गावचे ग्रामस्थ आणि एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय श्री दिलीप शेठ कडके साहेब, तसंच रवींद्र भोईर साहेब, महेश जी शिवदास पाटील साहेब या सर्वांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तसेच आणखीन कोण जर का मान्यवर असतील या मैदानाच्या आतमध्ये बसून या मॅचचा आनंद घेत असेल तर या. आपलं VIP डायस खूप मोठं आहे, आपलं अतिथी कक्ष खूप मोठं आहे. आपण व्यासपीठावरती येऊन मात्र नक्कीच स्थानापन्न व्हायचं. तसंच कान्हा कडके साहेब यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तर विनोद पाटील वलबोली गावचे सुपुत्र यांचं देखील इथे मात्र शुभागमन होत आहे. आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल साहेब. यावेळेचा बॉल महेश पवार मित्रांनो, हे बॅटल भरपूर वेळ आपण पाहिलंय आणि महेश पवार यांचा विजय देखील होताना आपण पाहतो. सूरज भोईरला अगदी पहिल्याच बॉल वरती शांत ठेवण्याचं काम एक वेग. तर नक्कीच महेश पवार यांनी जर का इथून पुढचे 2 चेंडू जरी निर्धाव टाकले तरी आपण पाहिलं तर अजितदादा पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक. एजे स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्वेसर्वा अजितजी पाटील सर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक येते. महेश पवार वरती मित्रांनो आक्रमण चढवणं खूप अवघड आहे. या सितून हा चेंडू मित्रांनो जरूर मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. 1 धाव तिथे मात्र वेगाने प्राप्त होतीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये जिथे मागच्या मॅचमध्ये 15-20 धावा आपण प्रत्येक षटकामध्ये होताना पाहायला मिळाल्या, या ओव्हरमध्ये पूर्णपणे जखडून ठेवलंय. नांगी टाकल्याप्रमाणे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये एक चौकाराचा अपवाद वगळता चांगली गोलंदाजी मैदानावरती गोलंदाज महेश यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज. यावेळेस आडवा बॅटने ठोकलाय फटका, बॉल थांबणार नाहीये. गोळीच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय सीमा पार, 4 धावांसाठी येतोय चौकार. तर पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 10 धावा संघाच्या धावफलकावरती. पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ रोडपाली जे कोणी या मैदानावरती बसून या मॅचचा आनंद घेत असतील सर्वांना विनंती आहे की आपली जागाही आमच्या मनामध्ये आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण व्यासपीठावरती येऊन मात्र नक्की स्थानापन्न व्हायचंय. तर या दरम्यान रोडपाली संघाचे आणखीन एक हार्ड हिटर फलंदाज, एक जबरदस्त क्षेत्ररक्षक
विशाल पाटील यांना मी विनंती करेन की आपण मात्र व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. 2 बॅट्स त्यांच्या बॅगमध्ये आहेत, 1 बॅट त्यांच्या हातामध्ये आहे. प्रत्येक शॉटसाठी एक वेगळी बॅट ते वापरतात. त्यांना विनंती असेल की या आपलं स्वागत आहे या व्यासपीठावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा येत आहेत 2 चौकारांच्या मदतीने. दोनही चौकार आपण पाहिला तर सतीश टेंबे द लेजंड प्लेअर यांच्या बॅटमधून येताना आपण पाहिला. सूरज भोईर थोडासा शांत आणि इथे मात्र स्वतः संघाचे संघमालक मिथुन भोईर यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. अक्षय स्पोर्ट्स संघ ज्या नावाने रोडपाली संघ सातत्याने मैदानाच्या आतमध्ये भरपूर सारी स्पर्धा गाजवताना आपल्याला पाहायला मिळतो. तर यावेळेस या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांपैकी एक आमचे परममित्र बाला प्रेम पाटील उर्फ बाला यांचं इथे मात्र शुभागमन. तर बाला आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती बसायचंय. तर यस आयोजन आहेत भरपूर बिझी आहेत ते. एक मॅच संपल्यानंतर मैदानावरती आलेत परंतु आमचे दोनही आयोजक स्पर्धेच्या बाहेर गेलेत अशी माहिती मिळतीये. गुड्डू पाटील आणि बाला पाटील. तर नक्कीच मित्रांनो ते मुद्दाम गेलेत कारण की आज आयोजन कोणी करायचं ते जर खेळत राहिले असेल तर यावेळेस बिग हिट आपण पाहिलं तर षटकार मात्र मैदानाच्या आतमध्ये. सूरज भोईर ऑन फायर. मिथून वरती मात्र अगदी पहिल्याच बॉल वरती मोठा फटका आक्रमक चढवतोय. षटकार आलाय. तर इथून मात्र षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16च्या घरामध्ये. सूरज भोईर पहिल्या षटकामध्ये शांत होता परंतु सांगतोय की शांत बसायला मी काय संत आहे का. आणि त्या प्रकारची फटकेबाजी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जरूर येताना पाहायला मिळते. सर्व लेजंड खेळाडूंना विनंती असेल की व्यासपीठावरती प्लीज थोडीशी शांतता ठेवायची आहे. पुन्हा एकदा शफल अक्रॉस द लाईन. स्लोअर वन चेंडू मित्रांनो फुटबॉल सारखा चेंडू दिसला असेल आणि अलगदरित्या त्याला फेकून दिलाय. डिफाईन लक्ष्य धोक्यावरून सीमारेखा पार येतोय. बॅक टू बॅक दुसरा घणागती फटका. षटकार. तर यावेळेस बॅक टू बॅक 2 षटकार मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर इथून आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगलं कमबॅक मिथुन भोईर. तर या दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय श्री श्रीकांत ठाकूर साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. जे आपण पाहिलं तर संघ मालक असतील स्वर्गीय काना हिरू ठाकूर या संघाचे. आणि यावेळेस मात्र लांबच लांब लांबच लांब 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 षटकार मात्र येतोय फलंदाज सूरज भोईरच्या बॅटमधून. ऑन द न्यूज येऊन फटका एक्झिक्यूट केलाय. परेश खडके जरूर प्रतिस्पर्धी संघामध्ये परंतु भरपूर धावा मैदानाच्या आतमध्ये बनवण्याचं काम सूरज भोईर. येस आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला जो सर्वाधिक फॉर्म मध्ये एक जेन्युन ऑलराऊंडर खेळाडू या रोडपाली संघाचा. परंतु या वर्षी रोडपाली संघ खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं ना मित्रांनो एक ट्रू फॅन च्या नजरेने जर सांगायचं झालं तर रोडपाली संघाचं प्रदर्शन टेनिस क्रिकेटच्या पटलावरती तितकंच चांगलं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जरूर 1 ते 2 स्पर्धा जिंकलेत परंतु जो धुमाकूळ मागच्या वर्षी आणि मागच्या वर्षी म्हणजे सातत्याने मागील 2 वर्षामध्ये होता या वर्षी रोडपाली संघ तितक्याच्या स्पर्धामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. प्रामुख्याने आपण पाहिलं तर भरपूर सारी कारणं मात्र चर्चेमध्ये आहेत परंतु खऱ्या अर्थानं रोडपाली संघाने चांगला खेळ करावा. कारण की सर्वात मोठा फॅन बेस या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये जर कोणत्या संघाचा असेल तर तो मात्र रोडपाली संघ. कितीही लांब स्पर्धा असू द्या अगदी कर्जत खालापूर पर्यंत स्पर्धा असू द्या अन्यथा कल्याण डोंबिवलीकडे स्पर्धा असू द्या या स्पर्धेतला सर्वात लांब षटकार येतोय आणि या षटकातला जवळपास 4था षटकार फलंदाज सूरज भोईरच्या बॅटमधून.
तर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 34 धावा धावफलकावरती आहेत. सूरज भोईरने मित्रांनो वसुली केली आहे. मागच्या षटकामध्ये थोडंसं शांत ठेवलं होतं, परंतु या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी फलंदाज सूरज भोईरच्या बॅटमधून तब्बल आपण पाहिलं तर 25 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकार आणि एका सिंगलच्या मदतीने. तर येस, आपण पाहिलं तर आमच्या रामदादांचे परम खास मित्र स्वतः आपण पाहिलं तर विशाल दादा पाटील यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय. तर बेस्ट फिल्डर आपण पाहिलं तर रोडपाली 20 संघ एक काळ होता मित्रांनो, आम्ही भरपूर क्रिकेट पाहिला त्यांना खेळत असताना. तर येस, जीवाची पर्वा न करता मित्रांनो त्यांनी चांगला खेळ नेहमी मैदानाच्या आतमध्ये केला. आज ते इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील लखन भोईर यांच्या दर्श 11 या संघामध्ये. तर येस, तर गोलंदाजी मार्गवरती स्वतः परेश कडके मैदानावरती आपण बघतोय. टीम कडून तिसरा षटक घेऊन आलाय. लेग ब्रेक स्पेशालिस्ट आहे, तितकीशी गती नाहीये मित्रांनो, परंतु परेशने भरपूर गोलंदाजांचा समाचार घेतला आणि त्याला माहिती आहे कोणत्या टप्प्यावरती चेंडू टाकल्यानंतर फलंदाज मात्र शांत राहू शकतो. तर येस, यावेळेस परेश कडके पाहूया कशा प्रकारचा खेळ करेल. पहिला बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सतीश टेंबे टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र थोडासा खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त खांद्यांचा वापर परेशने जरूर केला होता. 2 चेंडूंवरती 2 षटकार आले सतीश टेंबेंच्या. तर 500 रुपयांचं पारितोषिक त्यातला पहिला आलाय की काय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलोय. प्रीमियर लीग मित्रांनो, हेच जर आपण पाहतो प्रीमियर लीग्स मध्ये भरपूर सारे झेल सुटताना आपण प्रत्येक प्रीमियर लीग मध्ये पाहतो आणि तेच घडलं. आता झेल सुटला, भूमीला दान झाला मात्र हा चेंडू. आणि पुन्हा एकदा स्ट्राइक वरती येताना आपण पाहू शकाल फलंदाज सूरज भोईर याला. सूरज मैदानावरती आलाय. 25 धावांची जबरदस्त खेळी आतापर्यंत. मात्र मैदानाच्या आतमध्ये सूरजच्या बॅटमधून येताना आपण पाहतोय महेश पवार आणि त्याचबरोबर परेश खडगे या मॅच मध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवत असताना हॉटस्पॉट वरती आपण महेश पवार यांना पाहतोय. भरपूर सारे यंग खेळाडू या संघामध्ये, परंतु महेश पवारने स्वतःवरती आपण पाहिलं तर जिम्मेदारी घेतली आहे. काव कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्ये ते उभे आहेत. यावेळेचा पहिला बॉल आडव्या बॅटने महेश पवार यांच्या इथे खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचाच परिणाम बॉल जातोय सीमारेखा पार. 4 धावांसाठी चौकार. तर महेश पवार ज्यांना जॉन्टी रोड्स म्हणून संबोधला जातं या रोडपाली क्रिकेटमध्ये, परंतु इथे आपण पाहिलं तर खराब गच्छाळ क्षेत्ररक्षण त्यांचं राहिलंय. जिथे सिंगल होती तिथे मात्र चौकार पाहतोय आपण. चांगली खेळी, परंतु सूरज भोईरची 29 पर्यंत पोहोचलाय. फटका फसला बॉल हवेमध्ये, परंतु सेफ लँडिंग होणार यामध्ये शंका नाहीये. थोडंसं मिस जजमेंट मैदानावरती आपण पाहतोय. दुसऱ्या धावेची संधी आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये. तर या दरम्यान सन्माननीय श्री विनोदजी पाटील सर, आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि विनंती असेल विनोद पाटील साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. तर रोडपाली संघाचे पुरस्कर्ते भरपूर साऱ्या मैदानांवरती ज्यांच्या माध्यमातून रोडपाली संघाला मात्र प्रोत्साहित करण्याचं काम ॲज अ पाकर आपण पाहतोय. यावेळेस मात्र सूरज भोईर काय फटका लगावला मित्रांनो. क्रिकेटमध्ये जर का 8 किंवा 10 असताना तर या फटक्यावरती जरूर मिळाला असता. परेश कडकेवरती चढवले आक्रमण आणि बॉल जातोय सीमा पार. येतोय ब्रँडेड षटकार. तर नक्कीच आपण पाहिलं तर षटकार मात्र मैदानाच्या आतमध्ये. तसंच या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर ज्यांचं विशेष सहकार्य आपण पाहू शकाल, एक जबरदस्त असे समाजसेवक आपण पाहू शकाल. तर आपण पाहू शकाल सन्माननीय श्री सुदाम शेठ गोकुळ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लागणारा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 22,222 रुपये आम्हाला येत आहेत. दोस्ती दुनियातील राजा माणूस, राजासारखं मन आणि मनासारखा राजा आमचे सुदाम शेठ पाटील साहेब.
नेहमी ज्यांचं एक विशेष सहकार्य या रोडपाली गावामध्ये कोणतंही कार्य असू द्या मित्रांनो, त्यांचं एक विशेष सहकार्य प्रत्येक कार्यक्रमाला असतं. मग रामनवमी उत्सव असू द्या, त्यानंतर आपण पाहिलं तर गोकुळाष्टमी असू द्या, प्रत्येक कार्यक्रमाला ज्यांचं मात्र एक विशेष सहकार्य लाभतं असे सुदाम शेठ पाटील साहेब या स्पर्धेसाठी देखील आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मात्र त्यांनी आम्हाला पुरस्कृत केलंय. आभार व्यक्त करतो त्यांचं या आयोजकांच्या माध्यमातून. प्रत्येक मान्यवराने म्हणेल आपल्या परीने या स्पर्धेला खूप मदत केली आहे. सर्व ग्रामस्थांनी कोणी मित्रांनो 22,000 दिले, कोणी 11,000 रुपये दिले, कोणी 5,000 रुपये दिले. आपण पाहू शकाल प्रत्येकाने आपल्या परीने फुल ना फुलाची पाकळी देऊन या स्पर्धेची मदत केली आहे. परंतु इथे मात्र सूरज भोईर कोण रोखणार आहे वादळ मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये काय फटकेबाजी करते. 53 धावा, संघाचं सांघिक अर्धशतक मैदानावरती पूर्ण होताना आपण नक्कीच पाहतोय. तर नक्कीच आपण पाहू शकाल इथे जवळपास षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि तब्बल 53 धावा धावफलकावरती आपण येताना पाहतोय. तर नक्कीच या स्पर्धेला लागणाऱ्या या रोडपाली प्रीमियर लीग मध्ये सर्व दानशूर दात्यांचं कौतुक करावं एवढं कमी, आभार व्यक्त करावं एवढं कमी. सन्माननीय श्री सुदाम शेठ गोकुळ पाटील साहेब ज्यांनी मात्र या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम 22,222 रुपये आम्हाला पुरस्कृत केलंय. तसंच जगन्न पुंडलिक पाटील साहेबांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 11,111 रुपयांची मदत मात्र या स्पर्धेला येताना पाहायला मिळते. तसेच या विभागाचे थोर समाजसेवक सन्माननीय श्री आत्माराम शेठ नामदेव पाटील यांच्या माध्यमातून 5,555 स्वरूपाच्या देणगी स्वरूप मात्र या स्पर्धेला प्राप्त होताना पाहायला मिळत आहे. सन्मान्य श्री महादेव पाटील साहेबांकडनं मात्र रोख रक्कम 5,000 रुपयांची मदत या स्पर्धेला येताना पाहायला मिळते. तसेच आपण पाहिलं तर सन्माननीय श्री नारायण शेठ शंकर ठाकूर साहेब यांनी मात्र 5,000 रुपयांची देणगी या स्पर्धेला दिली आहे. सन्माननीय श्री बुधाजी हरिदास हिरू ठाकूर साहेब माफ करा यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपयांची देणगी मात्र या स्पर्धेला येताना पाहायला मिळते. तसंच आपण पाहिलं तर मित्रांनो आणखीन भरपूर नावं आहेत. नावं जर का वाचली तर स्पर्धा मात्र वेळ कमी पडेल. शेवटचं षटक घेऊन बॅक टू क्रिकेट मैदानाकडे आपण पाहिलं तर मनीष भोईर आलाय आणि पहिलाच बॉल इथे आपण पाहिलं तर आज मात्र थोडीशी बॅकफुटला ढकललंय सतीश टेंबे यांना. थोडंसं खराब प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून या मैदानाच्या आतमध्ये जरूर राहिलंय. परंतु सूरज भोईर काय जबरदस्त कामगिरी मात्र आतापर्यंत सूरज भोईरच्या मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. 12 चेंडू आणि 43 धावा. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 17 चेंडूंमध्ये 52 धावांची जबरदस्त इनिंग आपण पाहिली तर बबुल भगतची राहिली. या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. स्कोर झालाय 53 धावा, 53 रन्स ऑन द बोर्ड, ज्यामध्ये 12 चेंडू आणि 43 धावांची भरदार इनिंग साकारतोय सूरज भोईर. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र जबरदस्त झेल अलंकार खडके यांच्या माध्यमातून चांगला झेल मात्र मैदानावरती पूर्ण करण्यात आलेला आहे. तर यावेळेस मात्र आडवा बॅटने फटका सजवलाय. खराब क्षेत्ररक्षण मित्रांनो, झेल घेणं गरजेचं होतं कारण की फलंदाज तर बाद झाला असता परंतु सूरज भोईर नॉन स्ट्रायकिंग एंडला राहिला असता. आता मात्र झेल तर सुटला, स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आपण सूरजला येताना पाहतोय. सूरज भोईर 3 चेंडू आपण पाहिलं तर खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 56 आणि सूरज भोईरच्या अर्धशतकासाठी आपण पाहिलं तर अजून देखील 7 धावांची गरज आहे. 12 चेंडू 43 धावांची जबरदस्त इनिंग साकारतोय. का मित्रांनो, रोडपाली संघामध्ये यावर्षी याचं नाव प्रथम क्रमांकावरती घेतलं जातं. जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू आहे, नेहमी चांगली गोलंदाजी, जबरदस्त फलंदाजी. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये सापडलाय त्यावेळेस मात्र तारणहाराची भूमिका नेहमी सूरज भोईरने बजावली आहे.
उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण रोडपाली संघाची मित्रांनो ती ओळखच राहिली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण राहुल भोईर असेल, ऋतिक भोईर असेल, परेश खडके असेल, सूरज भोईर असेल, विशाल असेल, असे दिग्गज क्षेत्ररक्षक त्या संघामध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल इथे मात्र सूरज भोईर षटकार नव्हे तर आठे ठोकताना मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचतोय. 13 चेंडू आणि 49च्या घरामध्ये. तर नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेस सूरज भोईर मित्रांनो ताकद लगावतोय, नजाकत दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडू 49 धावांची जबरदस्त खेळी. काय वैयक्तिक अर्धशतक यावेळेस मैदानावरती पूर्ण होईल का? पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस आहे, बॉलला भिरकावून लावलंय. वैयक्तिक अर्धशतक 14 चेंडू 55 धावांची जबरदस्त खेळी. सर्वांना विनंती टाळ्या वाजवायच्यात. आपलाच खेळाडू मित्रांनो काय जबरदस्त कामगिरी यावेळेस मैदानावरती दाखवली आहे. सूरज भोईर ऑन फायर मित्रांनो, ठोकतोय यावेळेस षटकार. केवळ आणि केवळ षटकार त्याने लगावलेत. आतापर्यंत सूरजचा विचार केला तर 8 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून आला मित्रांनो. काय फटकेबाजी आहे. पुढचा बॉल यावेळेस सलगचा तिसरा, हाय अँड हँडसम, इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट, 6 रन्स. तर 5 चेंडू आणि 5 षटकार आलेत फलंदाज सूरज भोईरच्या बॅट मधनं. तर पुन्हा एकदा आपण जाऊयात मित्रांनो या स्पर्धेला विशेष सहकार्य करणाऱ्या मान्यवरांकडे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सन्माननीय श्री कृष्णा शेठ अर्जुन पाटील साहेबांकडनं रोख रक्कम 5,000 रुपयांची देणगी या संपूर्ण स्पर्धेला येताना पाहायला मिळते. पाहू शकाल प्रदीप शेठ, केसरनाथ ठाकूर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर रोख रक्कम 5,000 रुपयांची मदत या स्पर्धेला होतीये. तसंच सन्माननीय श्री अमर अरुण पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयांचं सहकार्य येते. मी विनंती करेन चला टॉस कडे जाऊया. स्वर्गीय प्रतिभा कडके संघाचे संघनायक अमितजी पाटील आणि दर्श 11 संघाचे संघनायक लखन भोईर यांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी मात्र त्वरितच संपर्क साधायचा आहे. स्वर्गीय प्रतिभा कडके संघाचे संघनायक अमितजी पाटील सर आणि दर्श 11 संघाचे संघनायक लखन भोईर यांना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचंय. आपण पाहू शकाल सन्माननीय श्री अमर प्रभाकर ठाकूर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयांचं सहकार्य आपल्याला येते. सन्माननीय श्री महादेव नामदेव पाटील साहेब, महादेव शेठ पाटील साहेबांकडनं रोख रक्कम 2,500 रुपयांचं पारितोषिक, 2,500 रुपयांची देणगी मात्र या स्पर्धेसाठी. आपली A1 जोडी दत्ता पगडे आणि अमर भगत साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2,100 रुपयांचं सहकार्य स्पर्धेला आलंय. सन्माननीय श्री रवींद्र हाल्या भोईर साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2,100 रुपयांचं पारितोषिक. तसंच सन्माननीय अनिल हरिभाऊ पाटील साहेबांकडनं 2,000 रुपयांचं सहकार्य. सन्माननीय श्री सतीश टेंबे यांच्याकडनं 1,111 रुपयांचं सहकार्य. अनंत महादेव पाटील साहेबांकडनं आपण पाहिलं तर रोख रक्कम 1,111 रुपयांचं सहकार्य. गुरुनाथ काना पाटील साहेबांकडनं रोख रक्कम 1,101 रुपयांचं सहकार्य येते. सन्माननीय श्री ज्ञानेश्वर राम पाटील साहेबांकडनं 1,100 रुपयांचं सहकार्य. चंद्रकांत दिनकर भोईर साहेबांकडनं 1,000 रुपयांचं सहकार्य. सन्माननीय श्री कमलाकर पोषा पाटील साहेबांकडनं 1,000 रुपयांचं सहकार्य. संदीप शुक्राचार्य पाटील साहेबांकडनं 1,000 रुपयांचं सहकार्य. सन्माननीय श्री जगन नारायण भोईर साहेबांकडनं 1,000 रुपयांची मदत आली आहे. सन्माननीय श्री धर्मा चाहू पाटील यांच्याकडनं 1,000 रुपयांचं सहकार्य. सन्माननीय श्री मोहन तुकाराम शेठ पाटील साहेबांकडनं 1,000 रुपयांचं सहकार्य. रोहित पुंडलिक पाटील साहेबांकडनं 1,000 रुपयांचं सहकार्य. सन्माननीय श्री संतोष दशरथ पाटील यांच्याकडनं 1,000 रुपयांचं सहकार्य. आणखीन एक मोठी यादी आहे ती मात्र जाऊयात मित्रांनो या मॅचच्या नंतर आपण पाहू शकाल, कारण की भरपूर मदत प्रत्येकाने फुल ना फुलाची पाकळी या स्पर्धेसाठी नक्कीच देऊ केली आपल्या परीने. चला पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं रामदादा की इनिंग्स ब्रेक मध्ये राहुल भोईर यांच्या टीमने फोटो काढला, त्यांचा संघ जिंकलाय. दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय सूरज भोईर यांचा संघ फोटो काढतोय. काय तो संघ जिंकेल का इथून पाहणं गरजेचं. तर परेश खडकेची विकेट या मॅच मध्ये महत्वपूर्ण असेल. परेशला स्वस्तात बाद केलं ना तर सूरज भोईरच्या खिशामध्ये मॅच असेल, परंतु परेश खडके जर का 2 षटक मैदानावरती थांबला तर मात्र मॅच मध्ये रंगत निर्माण होणार. दोनही खेळाडू बेस्ट विरुद्ध बेस्ट अशी लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. आणि
तर येस मित्रांनो, परेश खडकेवरती हा संघ जरूर भिस्त ठेवत नाहीये, कारण की या संघामध्ये डावखुऱ्याचा एक मातबगार खेळाडू मिथुन भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचेच बंधू मनीष भोईर यांना आपण पाहतोय. विजयासाठी लक्ष उभारण्यात आलेले तब्बल 73 धावांचं 72 धावा पहिल्या इनिंग मध्ये झाला आणि इथे मात्र विजयासाठी 24 चेंडू आणि 73 धावांची गरज. चला, सूरज फिल्डिंग का सजत नाहीये. साहिल उलवेकर, आपल्याला विनंती असेल पंच की आपण लवकरात लवकर फिल्डिंग सजवायला सांगायची आहे. तर टॉस जिंकलाय दर्श 11 ह्या संघाने. लखन भोईर, आपल्याला विनंती असेल की मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. दोनही संघांना विनंती असेल. स्वर्गीय प्रतिभा खडके संघ आणि दर्श 11 संघ आपल्या पवेलियन्स मध्ये जाऊन आपण तयार राहायचंय. ही मॅच जशी संपेल आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. तर येस मित्रांनो, नितीन पाटील रोडपाली बीज संघ एक जेव्हा खेळत होता मित्रांनो, चला एक गाडी इथे मात्र अडथळा निर्माण करतीये. ब्लॅक पडद्याच्या मागे एक जी गाडी आहे, चला गाडी नंबर सांगायचे. भरपूर सारे खेळाडू गाडी क्रमांक 1552 मध्ये बसलेले आहेत. अजून कोणी मात्र ऍड होतील त्यामध्ये ते देखील पाहणं गरजेचं. तर यस, आतापर्यंत 3 संघ गाडी क्रमांक 1552 मध्ये बसलेले आहेत. अजून किती संघ त्यांना ऍड होतील? तर या दरम्यान मी विनंती करेन सन्माननीय श्री रवींद्र हल्या भोईर साहेबांना आणि त्याचबरोबर सन्माननीय श्री गुरुनाथ शेठ पाटील साहेब आणि सुरेश पाटील साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतो की या आपली जागा ही व्यासपीठावरती आमच्या मनामध्ये आहे. आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. नितीन दादा, आपण पाहू शकाल वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करत असताना काल या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक ज्यांनी मात्र पूर्ण केली आहे. सूरज भोईर, पुढचा बॉल, यावेळेस मात्र गॅप मध्ये चेंडू गोळीच्या नक्कीच आपण पाहिलं तर षटकार येतोय मैदानाच्या आतमध्ये. खराब चेंडू होता मित्रांनो. मैदानावरती एक चौकार आला, त्याच्यानंतर यॉर्कर लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नांमध्ये कुठेतरी चेंडू फुलटॉस गेलाय आणि फुलटॉस चेंडूला आपण पाहिलं तर कुठेतरी समाचार मात्र अतिशय खराब समाचार घेताना. यावेळेसचा बॉल इथे देखील कव्हरच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. परेश खडकेचा ब्रँडेड फटका येतोय. षटकार का मित्रांनो, या खेळाडूला 2 व्हीलर बाईक मिळाली आहे आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. ते दाखवून देत असताना रोडपाली प्रीमियर लीग मध्ये ठोकतोय मित्रांनो षटकार. तर यावेळेस जबरदस्त फटकेबाजी मित्रांनो. येस, ड्रेस कोडच मित्रांनो या संघाचा डेंजर आहे. कारण की आपण पाहिलं तर मॅन इन ग्रीन्स साऊथ आफ्रिका संघ असेल, बांगलादेश संघ असेल, त्यानंतर आपण पाहिलं तर असे खेळाडू या संघामध्ये आणि त्याच प्रकारची आक्रमक खेळी यांच्या माध्यमातून मैदानावरती. 2 षटकार आले, तब्बल 16 धावा, 73 धावा देखील पुरेशा नसेल जर का परेश खडके या प्रकारची फटकेबाजी मैदानावरती करेल. बॉल मित्रांनो इथे आपण पाहिलं तर मिस टाइम होतोय, परंतु पॉवर प्लेच्या षटकांचा पुरेपूर वापर आणि या षटकातला आणखीन एक मोठा फटका, चौकार मैदानावरती. तर आता मात्र 18 चेंडू आणि या मॅच मध्ये 53 धावांची गरज. 5 चेंडू झाले, 19 चेंडू आणि 53 धावांची गरज असेल. हा बॉल
इथून जरी बरीचशी विकेट मिळाली ना मित्रांनो, या 20 धावा काहीच नसणार आहेत या मॅच मध्ये. सूरज भोईर आपल्या भारतातला सर्वोत्कृष्ट चेंडू या खेळाडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकावा लागेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र लाऊड अपील पंचांकडे. अपील मध्ये उत्साह जास्त आहे परंतु आत्मविश्वासाची कमतरता. चांगला निर्णय. पंच मात्र डोळ्यात तेल घालून यावेळेस या मॅचचा नक्कीच पाहणीशा करत असताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथून झाला समाप्त आणि टीमची धावसंख्या 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती. तर इथून आपण पहिलं तर येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 53 धावांची गरज. कोण असेल गोलंदाज मित्रांनो? प्राइज विकेट परेश कडकेची प्राइज विकेट कोण पटकावेल आणि यावेळेस अनुभवी तजुर्बा ज्यांच्या पाठीशी आहे असे गोलंदाज आपण पाहिलं तर सतीश टेंबे लेजंड खेळाडू मित्रांनो. सध्या 40+ मध्ये चांगला खेळ ते करतात. नावड्याच्या मैदानावरती चांगली फटकेबाजी ज्यांनी दाखवली होती असे सतीश टेंबे मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कशा प्रकारचा खेळ ते मात्र मैदानावरती करतील हे देखील पाहणं मात्र गरजेचं. मॅच मध्ये थोडासा वेळ जास्त लागतोय. भावेश उलवेकर अजून एक एक्स्ट्रा मॅच ऍड झाली आहे. तब्बल 8 ते 9 मॅचेस आपल्याला आजच्या दिवसभरामध्ये खेळवायच्या. त्यामुळे तुम्हाला विनंती असेल आणि जेवढी मॅच थांबते तेवढं तुम्हाला जास्त उन्हामध्ये उभं राहावं लागतंय. त्यामुळे स्पीडअप करायला सांगायचं. तर यावेळेस पहिलाच बॉल फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. सूरज मित्रांनो प्रयत्न केला सुरुवातीला नंतर मात्र बॉल अडवण्यावरती यश इथे मात्र संपादन करत असताना सिंगल मैदानावरती. तर मित्रांनो आपल्या भारतातले सर्वोत्कृष्ट चेंडू टाकावे लागतील. परेश कडके आणि कोणताही गोलंदाज असू द्या रामदादा, एक छोटा गोलंदाज किंवा मोठा गोलंदाज, समोर एक चांगला फलंदाज असेल ना तो मात्र एक सुंदर गोलंदाजी करतो. त्याचा प्रयत्न असतो की हा भारी बॅट्समन आहे ह्याचा विकेट मी कसा पटकवणार. कारण की चर्चा तेव्हाच होते जेव्हा तुम्ही टॉपच्याला मारता आणि इथे मात्र टॉपचा मारावा लागेल. फलंदाज परेश कडकेचा विकेट तुम्हाला पटकावावा लागेल. आणि सतीश टेंबे भरपूर अनुभव आहे त्यांच्याकडे. क्रिकेटचे कित्येक उन्हाळे कित्येक पावसाळे त्यांनी मात्र गाजवलेत आणि ते आव्हान असेल फलंदाज परेश कडकेचं. खराब चेंडू होता मित्रांनो परंतु परेश मात्र पूर्णपणे मिस करतो या बॉलला. अशा प्रकारचे चेंडू कराल तर कुठेतरी महागात पडू शकतात. मिस हिट होतोय हा बॉल. तर यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा. वा तजुर्बा मित्रांनो. पुराणा चावल ज्यांना म्हटलं जातं. सतीश टेंबे अनुभवाची शिदोरी आहे पाठीशी आणि पहिले 2 चेंडू वेग थोडा देखील दिला नाहीये. फक्त हातातून चेंडू डिलिव्हर केला. विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये बॉलला मात्र डिपॉझिट केलं. आणि किती मोठा फलंदाज असू द्या मित्रांनो यॉर्करचं तर प्रत्युत्तर अजून देखील कोणत्या खेळाडूकडे नाहीये आणि तेच मैदानावरती आपण पाहतोय. तर येस आपण पाहिलं तर यावेळेसचा बॉल बचेंगे तो और भी लढेंगे हे सांगण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये मात्र कुठेतरी अवांतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चला सतीशजी आपण पंचांशी वाद घालू नका. चला सूरज भोईर जे यष्टिरक्षकांना दिसलंय ते तुम्हाला मात्र दिसलं नाही. ते तुम्हाला मात्र सीमारेषेवरनं दिसलं असावं असं आम्ही पाहतोय. वाईट बॉल आहे परंतु चांगला चेंडू आहे. बंदूक चलेगी आणि ती बंदूक मात्र चालतीये. लॉंग ऑफ डोक्यावरून बॉल सीमा पार येतोय. ह्यूज हिट मायटी हिट षटकार.
तर नक्कीच पहिले 3 चेंडू शांत, परंतु चौथ्या चेंडूवरती षटकार येतोय. टीमची धावसंख्या तब्बल 28 धावा. सतीश टेंबे यांच्याकडे देखील प्रत्युत्तर नव्हतं. काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये मात्र फलंदाजाने षटकार लगवलाय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मैदानाच्या आतमध्ये. स्लोअर वन चेंडू, नाजरेस समोरून चेंडू चोरलाय मित्रांनो. डॉट बॉल. प्रेशर वाढेल हळूहळू. परेश कडके असला तरी काय झालं, 48-47 धावा जर का 2 षटकांमध्ये राहिल्या तर अवघड होऊ शकतं मित्रांनो धावा बनवणं. मैदानाच्या आतमध्ये अजून देखील 45 धावांची गरज. येणारे चेंडू आपण पाहिले तर 13 चेंडू आणि 45 धावा. इथे जर का धाव आली नाही तर अवघड होऊ शकतं, कारण की एक ओव्हर नितीन दादांची देखील आहे. यावेळेसचा बॉल, इथे मात्र ताकद मित्रांनो, नजाकत पहा या फटक्यामध्ये. बॉल येतो एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. तर 12 चेंडू आणि 39. अजून देखील आपण पाहिलं तर प्रति षटक जवळपास 20 ची सरासरी राखायची आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये फक्त आणि फक्त 2-2 ते 3-3 चेंडू तुम्हाला मोठ्या फटक्यांपासून वाचायचंय. आणि हे मात्र नितीन दादा यांना मात्र अतिशय चोख प्रकारे माहिती आहे. नितीन पाटील भरपूर अनुभव, परंतु विश्वास करण्यावरती दर्शवला जाईल हे पाहणं गरजेचं. तिसरी ओव्हर खूप महत्वाची आहे. या ओव्हरमध्ये जर का धावा आल्या तर परेशचा कॉन्फिडन्स हा असणार. 12 चेंडू 39 धावांची गरज, आणि या ओव्हरमध्ये जर का धावा वाचल्या तर परेशवरती दडपण येणार. चेसिंग करत असताना सेकंड लास्ट ओव्हर नेहमी खूप महत्वाची असते. ही ओव्हर तुम्हाला मोमेंटम देऊन जाते. इथे जो संघ चांगला खेळ करतो ना, मोमेंटम त्याच्याकडे असतो, आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो मोमेंटम भरपूर गरजेचं आहे. तर 2 षटकार येऊन देखील फक्त आणि फक्त 14 धावा. अनुभवी गोलंदाज जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना 40+ खेळाडू गेले. चला मॅचला सुरुवात करायची, आपल्याला विनंती असेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मन पाटील. सगळ्यांची मन जिंकण्यासाठी मन पाटील यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. जेवढा वेळ आपण पाहिलं ना परेश कडके नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तेवढा वेळ मित्रांनो ही मॅच कुठेतरी झुकताना आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ शिवशंभो 11 या संघाच्या माध्यमातून 12 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 6 षटकारांची आवश्यकता. परेशच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तर यावेळेस मात्र मिथुन भोईर ऑन फायर लगावतो. यावेळेस बिग हिट मित्रांनो, षटकारांची गरज आहे आणि तो षटकार मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर येतोय. फलंदाज आपण पाहिलं तर मिथुन भोईरच्या बॅटमधनं तर इथे आपण पाहिलं तर जरूर षटकार येतोय. आता मात्र समीकरण बदलता येणारे 11 चेंडू आणि इथून मॅच जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. विजयासाठी 73 धावांची आवश्यकता होती. प्रत्युत्तर दाखल जब्बल 40 धावा धावफलकावरती. दोनही बाजूने आक्रमण सुरू आहे. मिथुन भोईर आतापर्यंत 2 चेंडू आणि 1 धावेवरती खेळत होते, परंतु मन पाटीलवरती अगदी पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होताना आपण जरूर पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस मात्र यॉर्कर लेंथ. या प्रकारच्या चेंडूंची तुम्हाला गरज मैदानाच्या आतमध्ये.
चला पंचांशी कोणत्याच प्रकारचा वाद घालायचा नाहीये. तर पुढचा बॉल टाप करण्याचा प्रयत्न, इथून सिंगल वाचवली जाईल का? चांगलं क्षेत्ररक्षण मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये सिंगल आली आहे. 10 चेंडू आणि 9 चेंडू आणि 32 धावांची गरज. 9 चेंडूंमध्ये 5 षटकार मैदानाच्या आतमध्ये लागवायचे. 9 चेंडू आणि इथून मात्र विजयासाठी 32 धावांची गरज. 9-32चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहू शकाल कशा प्रकारची खेळी केली जाईल मित्रांनो. एक षटकार लगावला, नवसंजीवनी आली, परंतु त्यानंतर निर्धाव चेंडू आणि आता मात्र हे चेंडू खूप महत्वपूर्ण. या 3 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 षटकार लगवावे लागतील परेश खडकेला जर का या मॅच मध्ये यायचं असेल तर. शेवटच्या 3 बॉलवरती ते 3 षटकार आले होते फलंदाज सूरज भोईरच्या बॅटमधनं, ते मात्र मॅच डिफायनिंग ठरलेत. ते मात्र विजयाचं अंतर निश्चितपणे ठरवणारे षटकार आहेत मित्रांनो, आणि त्या प्रकारची फलंदाजी मात्र नक्कीच केली जाईल का फलंदाज आपण पाहू शकाल परेश खडकेच्या बॅटमधनं, हे पाहणं गरजेचं. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल आणि इथे मात्र बॉलला भिरकावलंय लांबच लांब षटकाराकरिता. जेव्हा जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे चेंडू कराल तेव्हा तुम्हाला पनिशमेंट मात्र मिळणार. परेश खडके तुम्हाला सोडणार नाहीये. आतापर्यंत आपण पाहिलं तर फलंदाज परेश खेळतोय 4 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 2 चौकाराच्या मदतीने 12 चेंडूंचा सामना करत 38 या धावसंख्येवरती. पण पाहिलं तर केवळ षटकार आणि चौकारांमध्येच त्याच्या माध्यमातून धावा आल्यात. 5 षटकार 2 चौकार 38 धावा 12 चेंडूंचा सामना करत परेश खडके. 8 चेंडू आणि विजयासाठी इथून मात्र 26 धावांची गरज. 8-26चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहिलं तर या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आले तर मॅच मात्र थोडीशी अवघड होऊ शकते. परंतु इथून जर का चेंडू निर्धाव आला मित्रांनो, एखादा चेंडू जरी निर्धाव आला तरी शेवटच्या षटकामध्ये 20 धावा करणं थोडंसं अवघड असेल. 8 चेंडू आणि 26 धावांची गरज. कोण रोखेल वादळ? प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक खेळाडू वादळासारखा खेळतोय, परंतु एकमेकास टक्कर देत असताना विजय एकाचाच होणार आहे. यावेळेस मात्र या स्पर्धेतला सर्वात लांब षटकार पहिल्या इनिंग मध्ये जे घडलं त्याची मात्र पुन्हा एकदा प्रचिती देत असताना या मॅच मध्ये जबरदस्त खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. परेश खडके पोचतोय 13 चेंडूचा सामना करत 44 या धावसंख्येवरती, तर टीमला मात्र घेऊन जातोय तब्बल 53 धावा धावफलकावर मित्रांनो. सांघिक अर्धशतक टीमचं मात्र पूर्ण. आतापर्यंत फक्त षटकार आणि चौकारांच्या मदतीने मॅच मध्ये डिलिंग होताना आपल्याला पाहायला मिळाली. इथून मात्र 7 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 20 धावांची गरज. परेश खडके सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार की या बॉलवरती प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न करणार, पाहणं गरजेचं. पंचांकडे लावडा पिला. पंचांनी मात्र ही अपील फेटाळली आहे, परंतु मॅच कडे थोडंसं गेलं ना, ही अपील आपण पाहिलं तर चेंडू थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर होता आणि तिथे कुठेतरी आपण पाहू शकाल तर नक्कीच या सवण वाले तर नितीन पाडेल गोलंदाजीसाठी, आणि त्यांनी जर का मित्रांनो ही मॅच आपल्या टीमला जिंकवून दिली तर आयोजक कमिटी यांच्या माध्यमातून मात्र रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल.
नितीन पाटील यांच्यासाठी हे पारितोषिक आपण पाहू शकाल ते देखील आयोजकांमध्ये आहे आणि आयोजनांमध्ये जर देणगीदारांची लिस्ट पाहिली तर खूप भरपूर मोठी आहे आणि आज खर्च होणार आयोजकांच्या माध्यमातून. आणि यस नितीन पाटील हे सांगतायत मी जर का मॅच जिंकवली तर मी रामदादा यांच्यावरती तो खर्च करणार. तर या दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय अतिथी जगनजी भोईर साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 6 चेंडू आणि इथे मात्र धावा करायच्या त्या 20. हा चेंडू पहिल्या 2 चेंडूंवरती जर का शांत ठेवलं मित्रांनो तर मॅच मध्ये रंगत येणार. 6 चेंडू 20 धावांची गरज. नितीन पाटील माफ करा, यावेळेस चांगला खेळ त्यांना करावा लागेल. खराब चेंडू आहे ऑन साइडला, जेल घेण्याची संधी आणि जेल मात्र पहिल्याच बॉलवरती पूर्ण. कुणाल पाटील यांना मात्र 500 रुपयांचं पारितोषिक असेल. आयोजक कमिटीमध्ये ते देखील आहेत. तर यावेळेस पहिल्याच बॉलवरती ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र मिळाली आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 20 धावा. इथून मित्रांनो परेश कडकेच्या फासल्या थोड्याच्या फासफूस होताना नक्कीच आपण पाहू शकाल. मागच्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. तजुर्बा आहे मित्रांनो. इथे या परिस्थितीला चेंडू फलंदाज बाद करण्याऐवजी चेंडू निर्धाव कशा प्रकारे जाईल यावरती मात्र नितीन पाटील यांची मात्र नजर असणार आहे. 4 चेंडूंमध्ये 4 विकेट्स त्यांनी प्राप्त आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केलेल्या आहेत. काल शेवटच्या 3 चेंडूवरती 3 विकेट्स, आज आल्या पहिल्या बॉलवरती विकेट. इथून आपण पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनीष भोईर, मिथुन भोईर यांचे छोटे बंधू जे पुरस्कर्ते आहेत स्वतः या संपूर्ण टीमचे. यावेळेस मात्र त्यांना जबाबदारीने खेळ करावा लागेल. जो संघ हारणार तर पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी मात्र पटकावलाय. जो संघ हारणार त्याचा या स्पर्धेमधला प्रवास इथे समाप्त होणार. जो संघ जिंकणार तो मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होणार. कोण जिंकेल कोण हारेल ही मॅच हे पाहणं मात्र गरजेचं. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज या मॅच मध्ये. परेश कडके मित्रांनो तळतळ करतोय कधी मला स्ट्राईक भेटेल. त्याच्या हातांना आता मात्र खात सुटली असेल षटकार लगवण्याची मैदानाच्या आतमध्ये. सिंगल सेव्हिंग पोझिशन्स वरती खेळाडू तैनात करण्यात आलेले आहेत मित्रांनो. नितीन भोईर जबरदस्त चेंडू आहे. नितीन पाटील माफ करा, आपण पाहिलं तर आमचे एक परम मित्र आहेत नितीन भोईर आणि त्यामुळे वारंवार नितीन पाटलांना मी नितीन भोईर करतोय, परंतु नितीन दादा पाटील यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू हाताळलाय. आता मात्र एक चेंडू मॅच डिफायनिंग असेल. एक चेंडू इथून मात्र निर्धाव टाकणं गरजेचं असेल. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 19 धावांची गरज. 4 मध्ये प्रत्येक बॉलवरती षटकार लगवण्याचा प्रयत्न परेश कडकेचा. कंपल्सरी 3 षटकार आणि 1 धाव इथून मात्र काढावीच लागेल. मॅच जिंकवली तर आपले आयोजक कमिटी यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक. बसलेला प्रेक्षक वर्ग आता मात्र उभा झाला मित्रांनो. चार चेंडू आणि 19 धावा. प्रत्येकाची नजर या सामन्याकडे मित्रांनो. 2 बिग फाईट संघ एकमेकांच्या विरोधामध्ये, 2 मोठे खेळाडू एकमेकांच्या विरोधात आपण नक्कीच पाहतोय. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने. इथे आपण पाहिलं तर सिंगल. दुसऱ्या धावेची संधी मैदानाच्या आतमध्ये फेकी. इथे मात्र परेश कडके माघारी परतावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी नितीन पाटील. अनुभवाची शिदोरी मित्रांनो आपण पाहू शकाल आणि सतीश टेंबे यांचे सुपुत्र या कामगिरीवरती मात्र पूर्णपणे खुश. तीन चेंडू आणि आता मात्र कंपल्सरी 18 धावांची गरज. नितीन पाटील यस आपण पाहिलं तर मित्रांनो अनुभव तजुर्बा रोडपाली बी संघामध्ये अशाच प्रकारची खेळी तो करायचा मित्रांनो. आणि आज मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजेच शिवशंभो संघ आपण पाहू शकाल. उद्या
महाशिवरात्री आणि आज शिवशंभू संघ एक जबरदस्त खेळी करताना या कामगिरीवरती आकाश पाटील खुश, या कामगिरीवरती आपण पाहिलं तर अमित ठाकूर हे मात्र खुश होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, विजयासाठी 18 धावांची गरज आहे. आणि इथून आपण पाहिलं तर हा चेंडू लँड मध्ये ऑफिशियली इथून मात्र गुलाल उधळायला सुरुवात झाली असेल, गुलाल आपलाच, परंतु इथून मात्र निकालाची गरज. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. 2-14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. काय इथून नितीन एखादी चूक करेल का? पुन्हा एकदा या मॅच मध्ये येताना पाहायला मिळेल का आपल्याला फलंदाजी करणारा संघ? अर्थातच कैलासवासी अक्षय स्पोर्ट्स संघ. मॅच रंगतदार झाली आहे. कोणी जिंकू द्या, कोणी हारू द्या, आयोजकांना आणि प्रेक्षकांना काय मित्रांनो परवा नाही आहे, परंतु चांगला क्रिकेट मैदानावरती होणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. फुल टॉस. तर इथून आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सिंगल. तर आता मात्र 2 चेंडू आणि 13 धावांची 1 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. नितीन पाटीलने मॅच इथे मात्र आपल्या टीमला जिंकवली आहे. कॉंग्रॅच्युलेशन शिवशंभू 11. आणि हार्ड लक. चला आयोजक 2000 रुपये जमा करायचे आपल्याला विनंती असेल. आणि कुणाल यांच्या झेलचे 500 रुपये देखील. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच सूरज भोईर मित्रांनो. 15 चेंडू आणि 61 धावांची जबरदस्त इनिंग आणि गोलंदाजीमध्ये थोडासा मागणा ठरला, परंतु धावा काय बनवल्या त्याने या मैदानाच्या आतमध्ये. तर मी रवींद्र शेठ भोईर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या सुभाष ते सुरेश शेठ पाटील आणि रवींद्र शेठ भोईर साहेबांना विनंती करेन की आपण एकत्रितपणे हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचे. तसंच त्यांना जॉईन करतील सन्माननीय श्री गुरुनाथ शेठ पाटील साहेब. या त्रिमूर्तींना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभास ते या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन सन्मानित करायचे. तर नक्कीच 61 धावा बॅटमधनं आल्या, ज्यापैकी 60 धावा फक्त षटकार चौकाराच्या मदतीने. 9 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलीत. सूरज भोईर ठरतो या सामन्यातील आणि 1 डबल देखील आहे ज्यामध्ये. चला कॅमेरामॅन फोकस करा. तर संतोष शेठ यांचा देखील इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतं. या आपण देखील जॉईन करायचंय. संतोष शेठ आपल्याला विनंती असेल की आपण देखील